तर हॅलो फ्रेंड्स, पुन्हा येतं सोबत आपल्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज माझा बड्डे होता, त्याच्यामुळे मी सातारला जायला निघालेली आणि माझ्या मैत्रिणी खूप लांबून येणार होता. त्यांनी मला बड्डे सेलिब्रेशनसाठी बोलवलेलं. इथं बहिणीचा व्हिडिओ कॉल आला, तिच्यावर बोलत बोलत मी सातारला पोहोचली. सातारला पोहोचल्यावर ह्या दोघी मला त्यांनी भेटल्या. खूप छान वाटलं. 1 वर्षानंतर आम्ही भेटलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही अनएक्सपेक्टेड प्लॅन ठरला की गणपतीच्या पाया पडायला जाऊया. मग इथे फुटका तलाव म्हणून होतं मंदिर, तिथे आम्ही गेलेलो. खूप छान मंदिर होतं आणि गणपतीचं दर्शन पण छान झालं. मासे वगैरे पण आम्ही बघितले, पाण्यात होते ते बघितले, दर्शन वगैरे झालं आणि तिथून आम्ही राजवाड्यावर गेलो. खनाळीमध्ये खूप सारी शॉपिंग केली, खरेदी केली, म्हणजे टॉप जीन्स वगैरे असे काय काय बघत होतो आणि चपला वगैरे. पण ते बघून झालं की इथं आम्ही प्रज्ञाला खायला घ्यायचं होतं, मग तिथे गेलो. ते झाल्यानंतर आम्ही रेड आय कॅफेमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी गेलो. खूप छान कॅफे येतो, तुम्ही बघू शकता पुढे. आणि इथे आम्ही ऑर्डर केलं. केकचं सेलिब्रेशन वगैरे झालं. सेलिब्रेशन पण खूप सुंदर झालं आणि कॅफे पण खूप छान होता. फोटोज वगैरे पण खूप छान आले. हे तुम्ही माझ्या इन्स्टाला बघू शकता, इन्स्टा आय डीला. तर आणि सेलिब्रेशन पण खूप मस्त झालं. फोटोज वगैरे पण आम्ही एवढे काढले ना, सांगू पण शकत नाही, खूप फोटोज काढले. त्याच्यानंतर आम्ही एक मार्ट लागला होता सेल, तिथे गेलो. थोड्याफार वस्तू होत्या, खूप छान होत्या म्हणजे. आणि इथून आम्ही एकामेकींना बाय करून फायनली घरी जायला निघालो. आणि त्याच्यानंतर घरी येऊन पण खूप छान सेलिब्रेशन झालं होतं माझं. इथे छानपैकी केक वगैरे कट केला. शिवानी मला केक वगैरे भरवला. ऐश्वर्यानं पण खूप छान सुंदर गिफ्ट दिलं होतं, मग ते पण खूप भारी होतं. ते पण तुम्हाला बघायला भेटलं. आमच्या दोघींची फ्रेम होती, ते पुढे तुम्ही बघाच, खूप मस्त होती. सगळेजण बोलत होते गिफ्ट खोलना. मी शेवटी तिथेच खोललं आणि फ्रेम पण बघितली आणि मला खूप छान गिफ्ट्स भेटले आहेत बड्डेला. ते पण तुम्हाला बघायचे असतील तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. मला काय काय गिफ्ट भेटले हे पण बघा. भेटू आपण लवकरच छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आत्तासाठी बाय बाय.